आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय. नमस्ते सर. नमस्ते. व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज. तू इथे कशी? मी माझा भाऊ आहे वरुण. इथे हॉस्टेलमध्ये राहतो त्यामुळे आधी मध्ये भेटायला येते. पण तू इथे काय करतोस? तू ऍडमिशन घेतली असशील ना कॉलेजमध्ये? हो का? मी आणि कॉलेज? अरे नाही कशाच तुम्ही? हात काढचं. मगाशी तू काय म्हणत होतास? कोण तुला बोलेल, कोण जीव घेईल काय? हम बात कर रहे थे. हम तो ऐसी कुछ बात नहीं कर रहे थे. क्यों? अच्छा ते आम्ही वेगळा सब्जेक्ट वर बोलत होतो. हाँ ऐसा तुम्हारे बारे में कुछ भी नहीं. हाँ हो का? कोणाला बोलत होतास तू? यांना? सर तुम्ही तर स्कॉलरशिप देता ना, मग याला कसं काय ओळखता? वरुण हे सर तुला स्कॉलरशिप देणार होते ना? हो हेच ते सर. सर काय सर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एवढा वेळ लागतो? पण खरं सांगू का, तुम्ही खूप पुण्याचं काम करता. बाय द वे कुठल्या संस्थेतर्फे आलाय तुम्ही? जरा लीगल रजिस्टर असेल तर दाखवता का? ताई फेक संस्थेचं लीगल रजिस्टर कुठून आणणार आहे ते? असं कसं वरुण? खोटं बनवलंच असेल ना यांनी, नाही का सर? काय झालं? खोटं रजिस्टर बनवायला वेळ नाही मिळाला का? ताई मला माफ करा. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. मी खोटं कधीच बोलत नाही. यांनी मला खोटं बोलायला लावलं आणि मी म्हणून खोटं बोललो की स्कॉलरशिप देतो म्हणून. मी तर एक साधा ऍक्टर आहे. ह्यांनी सांगितलं की तुला काम देतो म्हणून आणि इथे बोलवून घेतलं आणि हे सगळं करायला लावलं. ताई मला खरं माफ करा. बघितलं स्वरूप, तरी मी म्हणाले होते ना काहीतरी गडबड नक्की आहे. नशीब मी या दोघांना एकत्र पाहिलं म्हणून मला समजलं. नाही तर स्कॉलरशिपच्या आशेखाली ना आपल्याला इथंच बसून ठेवलं असतं यांनी. काय हो सर, याने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही केलं. काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला? उद्या जर हा म्हणाला तुम्ही जीव द्या तर लगेच जीव देणार का? ताई बास, खूप झालं बोलणं. आता पोलिसांना बोलूयात. पोलीस? त्यांच्या समोर ते ऑडिशन जाऊन. पोलिसांना बोलवलंच पाहिजे. अरे कसं आहेस? वरुण जाऊ दे त्याला. थांब. का केलंस तू असं? हे बघ सई, मला पर्सनली तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही. हो का? मग कोणाला माझा प्रॉब्लेम आहे ते तरी कळू दे. तुम्ही खोटारडे आहात. मी आता जाऊन सरांना तुमचं नाव सांगणार आहे. अरे थांब थांब थांब. अरे बेटा, अरे मी गंमत केली तुझी. गंमत? हो. म्हणजे आता तुमच्या सई टीचर आल्या ना, तुम्ही त्या सरांना सांगणार आहे की त्यांच्यासाठी सरप्राईज आहे की सई टीचरांनीच नाटक बसवलं. मी आताही खोटं बोलताय. ते खरं बोलतेय मी. तुला कसं पटवून देऊ सांग? तुला चॉकलेट देऊ का? म्हणजे तुला पटेल. चॉकलेट इथेच दे ना. इथे तुला दिल्यावर बाकीचे सगळे पण मागतील ना. चल मी तुला चॉकलेट देते. हा तसे तुम्ही मला बॅड गर्ल वाटत होतात, पण आता तुम्ही मला चॉकलेट देताय, त्यासाठी तुम्ही मला आवडलात. पण सरांना नक्की सांगा
की नाटक सई टीचरांनी बसवलं. हो सांगे ना, नक्की सांगे. चल आता. नक्की कोण आहात? न्यू टीचर आहात का? पण आमच्या सई टीचर खूप भारी टीचर आहेत. त्यांनी भाषण पण तुमच्यापेक्षा भारी दिले असतं. तुम्ही त्यांच्याकडून का नाही शिकत? ते तुम्हाला खूप मस्त शिकवतील. तुम्हाला कसं शिकवायचं ते त्यांना बरोबर कळतं. आम्हा सगळ्यांना ते खूप आवडतात. तुम्ही नेक्स्ट टाइम सई टीचरांकडून भाषण शिकून घ्या आणि नंतर मग बोला. शिकेन तुमच्या सई टीचरांकडून भाषण. चल आता चल. आता तू मस्त इथे बसून एकटा चॉकलेट खा. हा चल. थँक्यू. फक्त 3च, पण तुमच्याकडे जायचं नाही. दिलेत ना तेवढे चुपचाप खा आणि तोंड बंद ठेव. कळलं? अजिबात आरडाओरडा करायचा नाही. काय रे, जास्त बडबड करायची, पुढे पुढे करायची सवय आहे ना तुला? सगळी नाटकं आहेत ना तुझी ती तुमच्या सई टीचर समोर करायची. मला हे सगळं आवडत नाही. कळलं का? काय रे, मग अशी मला खोटारडी म्हणाला ना तू सगळ्यांसमोर? म्हणाला की नाही? आता तुला त्याची शिक्षा मिळेल. चुपचाप इथे बसून राहायचं. कळलं ना? अजिबात आरडाओरडा करायचा. आणि असं पण तू आता किती पण बडबड केली ना तरी बाहेर कोणालाच आवाज जाणार नाही. मी तुमच्या सई टीचरांना नाव सांगेन. कुणाला नाव सांगशील? कुणाला नाव सांगशील तू? सई टीचरला नाव सांगशील? जास्त शाणा झालाय हा? तर प्रिन्सिपलला नाव सांगून तुला इथे बंद करून ठेवेल. कळलं ना? शांत बसायचं इथे एकदम. चुप. डोर उघडा ना टीचर. मला येऊ दे ना टीचर. टीचर. मला माझ्या आईकडे जायचंय. टीचर टीचर. सई टीचर असत्या तर अशा कधीच वागले नसत्या माझ्याशी. टीचर दार खोला ना. सई टीचर माझी मदत करा. सई टीचर. बोल ना. अंजलीला प्रॉब्लेम आहे ना माझा? तिने सांगितलं नाही सगळं करायला? बोल ना. वरुण 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 थांब. अरे सरक रे. वरुण थांब रे. वरुण वरुण थांब. वरुण. कशाला बोलवलंस तू मला ताई? वरुण अरे तो फ्रॉड आहे. त्याने फसवलं आपल्याला. मग काय गरज होती? सोडलं नसतं त्याला. वरुण शांत हो. त्याला बोलून काय होणार आहे का? इथे आपलंच नाणं खोट आहे. त्या अंजलीला डोकं नाहीये का? पडले का?
मी ना हिला फोन करून वरून नको नाही, नाही, तिला ऐक, ऐकू- ऐक, वरून नाही. शांत हो. शांत. एवढा हायपर होण्याची गरज नाही. काय चालू आहे सगळं? शांत राहा. मला माहितीये शाळेत पण घोळ घालून ठेवला असणार आहे तिने. मला जाऊन निस्तारावं लागेल आता. वरून मी निघते. हा घे मोबाईल घे. पण ऐक, अजिबात हायपर होऊ नको आणि शांत राहा. ठीक आहे, मी येते. ताई तू सावकाश जा आणि मी तुला नंतर फोन करतो. हो, आणि तूही चिडचिड करू नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे. मी येते. वरून मी आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. टेन्शन घेऊ नको. अभ्यासात लक्ष दे. तू काळजी घे. हो, निघून. श्रेयस, दार खोल. नेत्रा, पिऊन काका दार खोला ना. सई टीचर दार खोला ना. तर तुम्ही आमच्या शाळेसाठी इतका वेळ काढलात त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. प्लीज डोंट बी. इनफॅक्ट आय नो तुम्हाला असं वाटलं असेल की मी इथे आलो, तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांशी बोललो तर ते माझ्याकडनं काहीतरी शिकते. ते झालंय की नाही मला माहिती नाही, पण मी या सगळ्या मुलांकडनं खूप काही शिकलोय आज. खरंच खूप गोड मुले आहेत. आज असं अचानकच खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. थँक्यू सर. तुम्हाला इकडे येऊन इतकं छान वाटलं हे ऐकूनच आनंद झाला. पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. माझ्यामुळे कसं काय? कसं आहे ना, आम्हाला ही मुलं खूप शिकावी असं वाटतं. त्यांनी प्रगती करावी यासाठी आम्ही खूप धडपड करत असतो. पण नुसती कळकळीची भावना असून उपयोग नाही ना. त्यासाठी भक्कम आर्थिक पाठिंब्याची गरज असते, जो तुम्ही आम्हाला देता. यु नो मॅम, तुम्ही खूप हंबल आहात म्हणून हे सगळं बोलताय. आय नो, कुठलीही गोष्ट ग्रो करण्याकरता फायनान्शियल सपोर्ट हा लागतोच. या गरीब मुलांच्या शिक्षणाकरता जे काही करताय किती क्रेडिटेबल काम आहे. त्यामुळे कमाल आहे, मुलं पण आणि तुम्ही पण. एनिवे, मी निघतो आता. आणखी जरा वेळ इथे थांबलो ना तर इथे ऍडमिशन घ्यायची इच्छा होईल माझी. थँक्यू सर. थँक्यू फॉर कमिंग. माय प्लेजर. आणि इथून पुढे काहीही लागेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. बाकी आपण टच मध्ये राहू. हो सर, नक्की. येस सर. बाय. सॉरी, मी आपल्या बोलण्या ते गोष्ट विसरलो. एकच मिनिट आलो. एकच मिनिट. तो मुलगा जो कृष्ण बनला होता, त्याचं नाव काय? मयूर. येस, राईट, मयूर. त्याचं काम मला खरंच खूप आवडलंय. तुम्ही त्याला प्लीज हे चॉकलेट द्या. त्याला बोलवा ना. हो हो. मयूर, मयूर कुठे आहे? मयूर, शिंदे, जरा बघा मयूर कुठे आहे? हो मॅडम.
मॅडम मयूर आत नाहीये. मयूर तिथे पण नाहीये. तो कुठे गेलाय तो? एरवी तर सगळ्या बाबतीत पुढे असतो. मला काय वाटतं तो आताच कुठेतरी असेल, मित्रांसोबत खेळत असेल त्याच्या. हे एकच मिनिट. काय टायगर मागे लागलाय का तुझा? एकदा मी फोन कट केला, ह्याचा तुला कळत नाही मी बिझी आहे काहीतरी कामात. किती वेळा कॉल करतो? चल मी फोन ठेवते. बाय. अरे रुक रुक प्लीज यार, प्लीज अंजली फोन मत काटना. मी पकडला गेलोय. काय? अरे हो, सईला सगळा माहित झाला. तुला कसं काय कळलं? अब मुझे क्या पता कि उससे कैसे पता चला ये सब? तू ना एक नंबरचा मूर्ख आहेस. एक साधं काम जमत नाही यार तुला. तू ना कुठल्या तरी बकवास ऍक्टरला कामाला लावलं असेल म्हणून नाही असं झालं. अरे अंजलि, उससे ये भी पता चल गया कि ये सब तेरी प्लानिंग थी. बहुत गुस्से में थी. आता स्कूल साठी निघाली. आता काय करायचं? Just tell me ना. मी काय बघू आता? तू ना माझ्या सगळ्या प्लॅनची माहिती केलीस. तुला ना काम सांगितलं तिथे चुकलं माझं. चल मी फोन ठेवतो. बाय. एकीकडे या मयूरचं टेन्शन आणि दुसरीकडे सईचं. इकडे आड आणि तिकडे वेल असं काहीतरी म्हणतात तसं झालंय माझं. दोघांपैकी कोणी इथे समोर आलं ना तर मी प्रॉब्लेम मध्ये येईल. गॉड प्लीज काहीतरी करून मला या सिच्युएशन मधून बाहेर काढ. मॅडम मयूर दिसलाच नाही. हो का? बरं तुम्ही तुमच्या जागेवर जा. मॅम मला काय वाटतं मयूर ना खेळण्यात रमला असेल. म्हणजे आता तो लहान आहे ना, त्याला इतकी समज नाहीये म्हणून तो इतक्या वेळा बोलवतोय आपण तरी पण येत नाहीये. सर तुमची हरकत नसेल तर मी देऊ का चॉकलेट मयूरला? हो सर, तुम्हालाही तुमची कामं असतीलच ना. म्हणजे तुम्ही दिवसभर इथे थांबला तर आम्हाला आनंदच होईल, पण आमच्यामुळे तुमची कामं खोळंबायला नको. ऍक्च्युली मला उशीर तर झालाय. एका इम्पॉर्टंट मीटिंगला जायचंय. ओके फाईन, तुम्ही मी देते ना. ओके, पण त्याला सांगा की त्याचं काम मला खूप आवडलंय म्हणून त्याला स्पेशली चॉकलेट देतोय मी. ओके? हो मी कळवते त्याला तुमचा निरोप. थँक्यू फॉर कमिंग सर. थँक्यू सर. सी यू. I'll take a leave. Bye. Bye. आता सकाळपासून डोकं दुखते. आता अचानक इतकी मोठी कळ गेली डोक्यात. मी जाऊ का तुझ्या स्कूलमध्ये? मी तुझ्याशी जे काही वागले त्याचं ऑलरेडी खूप गिल्ट फिलिंग येतं. प्लीज मला तुझी मदत करू दे. करू दे ग. आणि सई तू अजिबात काळजी करू नकोस. मी करेन सगळं हँडल. सई तुला उशीर होत असेल, तू जा, वरून तुझी वाट बघत असेल. मी सगळं हँडल करेन. अगं किती उशीर. कुठे आहे मयूर? मॅडम तो ग्राउंडवरही नाहीये. खरं तर कार्यक्रम झाल्यापासून मयूर मला कुठेच दिसला नाही. कमाल झाली. कुठे गेला हा मुलगा? मॅडम मयूरला पुस्तक वाचायची आवड आहे म्हणून मी लायब्ररी सुद्धा चेक केली, पण मयूर तिथेही नाहीये. मॅडम मयूर कुठे? नाही इथेच असणार, शोधतोय आम्ही त्याला.
झाला मॅडम, मला काळजी वाटते. तुम्ही प्लीज शांत राहा. मला खात्री आहे की मयूर शाळेच्या बाहेर कुठेही गेला नसेल. होतोय म्हणजे काय? म्हणजे हरवलाय का तो? तुमचं लक्ष नसतं का मुलांकडे? अहो असं नाहीये, आमचं लक्ष असतं. पण आता मुलं मस्ती करत असतात. इथं असेल कुठेतरी, गेला असेल. अंजली, तू मयूरला कुठे पाहिलंस का? आज नाटकात कृष्णाचा रोल केला होता त्याने. तू पाहिलंस का कुठे? अगं सांग ना, बोलत का नाहीयेस? अगं बोल ना अंजली, बघितलंस का तू त्याला कुठे?